कल्याण पूर्वेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। 8 ते 10 जणांच्या टोळीनं एकाला घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे। कल्याण पूर्वेत धक्कादायक घटना घडली आहे। 8 ते 10 जणांच्या टोळीनं घरात घुसून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। कल्याण पूर्व काटेमानवली कामनानगर मधली ही घटना आहे। 8 ते 10 जणांच्या टोळीनं घरात घुसून कोयता, लोखंडी रॉड, लाकडी दांडक्यानं रमाशंकर दुबे यांना मारहाण केली आहे। उत्तर प्रदेशमधल्या जमिनीच्या वादातनं ही मारहाण झाल्याचं समजतंय। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्येही कैद झाली आहे। काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे। मारहाणीमध्ये रमाशंकर दुबे जखमी झालेत। हल्ला करणारे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचं समजतंय। तर कोळशेवाडी पोलिसांनी ह्याचा तपासही सुरू केलाय। आमच्या पोलीस स्टेशन हद्दीत काटेमानवली नाका परिसरात दुबे चाळ आहे। त्या ठिकाणी एक रमाशंकर सत्यनारायण दुबे म्हणून एक 60 वर्षाचे ग्रस्त राहतात। त्यांचा आणि त्यांचे जे चुलत भाऊ आहेत रणजित दुबे यांच्यात गावाच्या उत्तर प्रदेशात त्यांच्या शेती जमिनीच्या वादावरून वाद सुरू आहे बऱ्याच दिवसापासून। तर त्या वादाच्या कारणावरून काल रोजी रणजित दुबे, दही, प्रमोद चव्हाण, इंद्रजित दुबे व त्यांचे इतर 3 ते 4 साथीदार यांनी रमाशंकर दुबे यांच्या घरात जाऊन त्यांना धारदार शस्त्रांनी लाटाकाट्याने मारहाण करून शिवीगाळ करून घटना केलेली आहे। तर त्या अनुषंगाने आमच्याकडे CR नंबर 1184/2024 भारतीय न्याय संहिता कलम 118, 189, 333, 191, 193 आणि 190 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। गुन्ह्याचा तपास AP धोंगडे साहेब करीत आहेत। यातला जो प्रमुख आरोपी रणजित दुबे हा देखील जखमी असल्याने तो उपचार कामी ॲडमिट आहे। तर आम्ही या आरोपितांचा शोध घेत आहोत। त्यांना लवकरात लवकर गुन्ह्यात अटक करीत आहोत।